नमस्कार मंडळी, मी सुबोध आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवतो ही सुंगटाची कढी म्हणजे सार. त्यासाठी खोबरा, मिरची पूड, धने, उकडलेले 2 टोमॅटो, कांदा, आला, लसूण असं घेतलेला तर मिक्सराला लावून घ्यायचा. सुंगटा पण घेतलेली. एक कढई ठेवायची. कढईवर तेल गरम झाला की मोहरी टाकायची. मोहरी टाकून झालं की कांदो टाकायचो बारीक चिरलेलो. त्याच्यानंतर कढीपत्तो टाकायचो आणि जरा ढवळून घ्यायचो. फोडणी झाली की लगेच त्याच्यात जरासं मिरची पूड टाकायची, कारण आपण त्याच्यात आता सुंगटा टाकतलो त्यांना लागायसाठी. त्याच्यानंतर ही स्वच्छ केलेली धुवून घेतलेली सुंगटा टाकायची. सुंगटा टाकून जरा जरा परतून घ्यायची. जरासं मीठ टाकायचं चवीपुरता, म्हणजे सुंगटा लागायच्यासाठी. आणि त्याच्यानंतर जी खोबऱ्याची वाटण केलेला त्याच्यात टाकायचा आणि ढवळून घ्यायचं. त्याच्यानंतर एक मिरची घेतलेली ती त्याच्यात टाकली आणि तुमका हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकायचं आणि व्यवस्थित नाही का उकळी येऊ द्यायची. असं ढवळून त्याच्यानंतर कोकम टाकायचो. कोकम होयोच किंवा तुम्ही लिंबू पण टाकू शकता, पण आंबट काहीतरी टाकूच लागतं ना. आणि चवीनुसार मीठ. मस्तपैकी अशी कढी आता करून बघा. आणि व्हिडिओ आमचा आवडल्यास तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जरा उकळी इली ना अशी व्यवस्थित, एकदम मस्त टेस्टी कढी जाता आणि मग जेवणासाठी तयार. बाय बाय.